श्रोतेहो नमस्कार. मी श्रेया गोलेवडेकर. श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून निसर्गाला देव मानले. म्हणूनच निसर्गातील पशु, पक्षी, प्राणी, वृक्ष, वेली यांना देवता समान मानून त्यांची पूजाही केली जाते. आपल्या परंपरेतले सणसुद्धा याच कृतज्ञतेच्या भावनेतूनच आपण साजरे करतो. आज नागपंचमी. निसर्गातले सरपटणारे प्राणी अर्थात नाग, साप यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. या महिन्यात कहाण्या वाचणं हा सुद्धा एक परंपरेचाच भाग. तेव्हा आज ऐकूया कहाणी नागपंचमीची. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कुणी आपल्या आजोळी, कुणी पंजोळी, कुणी माहेरी अशा सगळ्या सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली आणि मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर राहून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानाला तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठं लपून राहिला आणि आत्ताच कुठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिण रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवूया. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून हे हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. तिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सगळा प्रकार नागाच्या पिल्लांनी पाहिला. सरतेशेवटी तिनं प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी बघून मनातला सगळा राग घालवला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं त्यांनी वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उतळी सुफल संपूर्ण. नागपंचमीचीच आणखीन एक कहाणी शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात नागाचं वारुळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळाची नागाची नागकुळं होती ना, त्यांना नांगराचा फाळ लागला. त्यामुळे ती मेली. काही वेळानं नागिण आली. आपलं वारुळ पाहू लागली. तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडं तिकडं बघू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सगळेजण मरून पडले. पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागिन 9 नागकुळं काढली आहे. त्यांची पूजा केलेली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवलाय. नागाने लाह्या, दुर्वा सगळं वाहिलंय. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करतेय. तो ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली.
तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस, तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तिभावानं पुजतीये, आपलं व्रत पाळतीये आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलंय. हे काही चांगलं नाही. असं म्हणून तिनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं सांगितलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं, इतकं काही झालं तरी निदान इतकं पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.